उपमुख्यमंत्र्यांना पाठवली आणि मुख्यमंत्री ठरवतील त्या दिवशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सह ही बैठक मुंबईला लावावी अशी माझी विनंती आहे. मी टेलिफोनवरही त्यांच्याशी बोलणार आहे आणि उद्या गेल्या त्या बैठकीच्या नंतर या दौऱ्यात जे काही माझ्या कानावर आलं, मग ते पुरंदरचं असेल, पुरंदर तालुक्याचे प्रश्न फार आहेत, इंदापूरचे आहेत, बारामतीचे आहेत, दौंडचे आहेत. या 4 भागाचे प्रामुख्यानं जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जातील आणि त्यातनं काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा प्रयत्न हा माझा आहे. तर या दौऱ्यामुळे या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे तसा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी फुलावला आणि तो म्हणजे लोकांनी जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा केला आहे आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचा चारा आणि बाकीच्या सुविधा जनावरांना द्याव्या लागतात, त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळालेली किंमत याचा काही मेळ बसत नाही आणि म्हणून 5 रुपये लिटरला दर वाढवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीने केलं. पण मला ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळालेली नाही. तर त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर हे 5 रुपयानं दुधाची किंमत वाढवून द्यावी आणि या लोकांना हा एक जोडधंदा आहे तो फसवलेला अशा स्थितीला आणावा, ही एक दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचाही आग्रह हा माझ्याकडनं नाही. त्याच्याशिवाय बाकीचे काही प्रश्न होते, शैक्षणिक संस्थेचा प्रवेश असेल, आणखीन काय असेल, त्या गोष्टी प्रामुख्याने स्थानिक पातळीवरच्या असतात. त्याच्यात सरकारची बोलायची गरज नाही. अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या ज्या विनंत्या आल्या त्या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे आणि त्यामुळे मग ते रयत शिक्षण संस्था असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, शारदा नगर असेल, मालेगावचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, सोमेश्वरचं कॉलेज असेल, या संबंधीच्या काही लोकांच्या मागण्या ह्या आहेत त्या तिथल्या स्थानिक लोकांशी बोलूया. हे काही सरकारची बोलायची आवश्यकता नाही. पण या सगळ्या दौऱ्यामध्ये म्हणजे पुरंदर असेल, बारामती असेल, त्याच्यानंतर भोर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, या निमित्तानं एक लोकांचे काही सुखदुःख आहेत ते जाणून घ्यायची संधी मिळाली. आता उद्याच्याला आजचा हा शेवटचा दिवस आणि हा संसार उद्याच्याला अधिकाऱ्यांची आणि परवा दिवशी शक्यतो फारवा कन्फर्म नाही की म्हणजे मुख्यमंत्र्यांची बैठक ही झाली की मग मी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार. माझा प्रयत्न हा आहे पार्लमेंटचं सेशन आता सुरू होईल ते संपलं की राज्यातल्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र पक्ष जागा आम्ही लढवणार आहोत त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सहकाऱ्यांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न राहील. इंडियाच्या अनेक जागा निवडून आल्या, आता विरोधी पक्ष नेता कोण असणार? आणि असं आहे की आमचं पार्लमेंटचं सेशन हे 26 का 27 पासून सुरू होत आहे. तर त्यावेळेला आम्ही काही चर्चा केलेली नाही. म्हणजे काही झालं तर लोकसभेचा प्रश्न असेल तर लोकसभेमध्ये जास्त जागा ज्यांच्या आहेत त्यांना हे पद द्यावं असे यापूर्वी आमची चर्चा झाली होती. आत्ता ज्या जागा काँग्रेसच्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवेल की कुणाला करायचं आणि काँग्रेस पक्ष ठरवेल त्याला आम्हा सगळ्यांची संमती त्यांना घ्यावी लागेल. पण आम्ही तत्वच एकदा मान्य केलं की ज्यांच्या ज्या जागा त्यांना हे पद, त्यामुळे हा काँग्रेसचा विचार आहे. लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा एक विषय आहे. अध्यक्ष ऑब्व्हियसली रुलिंग पार्टी जाऊन उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला यावं असे लिखित संकेत आहे, पण ते होईल का? मागचा एक फायदा नव्हता. मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात
हा संकेत व्हायला नव्हता. पण चर्चा होईल, पण त्यातनं काही निघेल असं मला वाटत नाही. कारण अशा आहेत का म्हणजे कारण एवढंच जनतेने जागे मानले तरी काही फरक जनतेने पडत जागा झाला, पण मोदी हे मोदी आहेत. मोदींच्याकडनं त्याला कितपत संमती मिळेल याची शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक झाली, त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागलाय.